संकल्प शेठ गणेश प्रतिष्ठान अंडरम बॉक्स स्पर्धा आपल्याला याच मैदानात याच ठिकाणावर पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी रोजी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहायला मिळणार आहे। वन मंत्री चषक खूप चांगले आयोजन पाहायला मिळते। त्या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघ खेळणार आहेत। 8 ओपनचे, 8 ग्रामीणचे आणि 8 श्रमिक नगर असे तब्बल 24 संघ खेळणार आहेत। या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण। संदीप लोहार, करण सावंत, शुभम कांबळे, रोहन जांभाळे, झुंजावळे माफ करा यांना आपण संपर्क करतो। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅच लावते सुरुवात। पहिला सामना या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय। आरव 8 क्रिकेट संघ श्रमिक नगर आयोजित मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक 2025 पहिला सामना सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळते। क्रिक लाईव्हची टीम देखील सज्ज झाले। आमच्या समवेत रोहन देखील जॉईन झालेत। गुणलकाच्या भूमिकेमध्ये 3 पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। मॅच होते सुरुवात। तुर्बे टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर द्या प्लीज। शेवटचा कॉल असेल आपल्याला। अष्टविनायक तुर्बे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर द्यायचा आमच्यापर्यंत। तर स्पर्धेचे नियम आहेत। नो बॉल हाताळला तर तुम्ही रनआउट बाद होणार, बॉल काउंट होणार आणि वाईट बॉलला विकेट गेली तर बॉल काउंट होणार नाही। आणि क्रीजच्या म्हणजे खेळपट्टीच्या डायरेक्ट चेंडू बाहेर पडला तर तो नो बॉल घोषित करण्यात येईल। या संपूर्ण 16 टीमने त्याची दखल घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा प्लेयर देणं खूप इम्पॉर्टंट आहे। कारण की स्कोरमध्ये काय फार बदल झाला तर आम्ही त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही। त्याची नोंद घ्या दोन्ही टीम। चला जाऊया लेट्स प्ले। मॅचला होते सुरुवात। पहिला सामना आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया स्पर्धेचं। विनोद निकाळजे साहेब चषक 2025 ला मॅचला होते सुरुवात। निखिल भोई स्ट्राइक एंडला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राइक एंडला प्रज्वल सुतार आणि पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश। पहिला बॉल खूप चांगला बॉल हलक्या हाताने फक्त खेळाचा प्रयत्न होता पण थ्रो करण्याच्या नादामध्ये षटकाच्या मध्ये अली आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडून चूक झाली। एक धावणे टीमचा धाव फलक देखील उघडला जाते। टीम गावदेवी वाशीगाव नाणेफेक गमवली टीमने बॅटिंग करायची या मॅच मध्ये ते म्हणजे तुर्बे टीमच्या विपक्ष। दुसरा बॉल खूप चांगला बॉल खूप चांगला फटका या स्पर्धेतला पहिला चौकार आलाय। बॅटरचं नाव आहे निखिल भोईर ते म्हणजे चौकाराने पहिल्याच चेंडूवर मात्र हलक्यातून खेळायचा प्रयत्न। दुसऱ्या बॉलवर मात्र आक्रमण 4 धावा आल्यात। पुढचा बॉल हा देखील टॅप केला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक चौकार निखिल भोईरच्या बॅट मधून। उभेदार रामजी करत नगे चौदाव उभेदार रामजी करत नगे चौदाव 2 बॉलवर 2 आक्रमण म्हणजेच आक्रमण केले तर राहुल या गोलंदाजावर पहिल्या बॉलवर संयम दाखवला। पहिल्या बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न तदनंतर 2 बॉलवर 2 चौकार आलेत म्हणजे टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावर। खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते वाशीगाव टीमच्या माध्यमातून। पुढचा बॉल लाईन मिस केले बॉल सोडून दिलाय। ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय। व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत। आव्हान तर टीमला मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 या आकड्यावर। खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते। निखिल भोईरकर खूप चांगली बॅटिंग करतात पहिल्या षटकामध्ये। हा बॉल देखील सोडून दिलाय।
यशांच्या मागे खूप चांगले सिलेक्शन पाहायला मिळते अलीच्या माध्यमातून. आव्हान तर पुन्हा एकदा कर्ज केलेली राहुलच्या माध्यमातून टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 11वर. कारण की दडपण आहे, आतापर्यंत 11 धावा तब्बल खर्च केलेत. हा बॉल देखील सोडून दिला. या बॉलवर देखील खराब गोलंदाज, खराब चेंडू हाताळला आता मात्र राहुल या गोलंदाजाने. कारण की थोडंसं पहिले षटक आता महत्वपूर्ण षटक आहे, चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करतात, पण निखिल भोईर खूप चांगली बॅटिंग करतात पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज राहुल. तब्बल 12 धावा आहेत धावफलकावर. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू हाताळला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज बाद. पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केला बर निखाव. उसाळ्याच्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केला बर निखाव. इतिहासात इतिहासात इतिहासात. थँक्यू. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आलेत बागेश सुतार. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. थोडासा 2 बॉल 3 बॉल मध्ये वर्चस्व गाजवलं निखिल भोईरने, पण तदनंतर खूप चांगला चेंडू हाताळला आणि बाद करण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज राहुल. हा बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंच आम्हाला इशारा करतात की हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव खर्च केली जाईल. पुन्हा एकदा टीमची धाव संख्या ती 1 गडी बाद 13 धाव संख्या. अजूनही पाहायला गेलं तर शेवटचा 1 बॉल शिल्लक या पहिल्या षटकातला. हा बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला बागेशच्या माध्यमातून. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, सिंगल आली शेवटच्या बॉलवर आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 गडी बाद 14 धाव संख्या. नाणेफेक गमावली होती ती म्हणजेच गावदेवी वाशीगाव टीमने बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं आणि खूप चांगली बॅटिंग करत होते निखिल, परंतु बाद करण्यामध्ये देखील गोलंदाज राहुलला याला यश आलंय. पहिली विकेट त्यांनी संपादन केली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धाव संख्या धावफलकावर ती म्हणजेच 1 गडी बाद 14 धाव संख्या. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आरव 8 क्रिकेट संघ आयोजित श्रमिक नगर मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक 2025 हा थरार आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय, ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, करण सावंत हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. त्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन, खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला गोलंदाज आपण पाहू शकता, गोलंदाज नितेश. पहिलाच बॉल खराब हाताळलाय. वाईट +1 अशा 2 धावा इथे खर्च केल्या जातील गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, खराब बॉल हाताळला पहिलाच नितेश. हा खूप चांगला बॉल आहे, खूप चांगला फटका ऑन साइडला. प्रज्वल सुतारला आपण पाहताय, खूप चांगला फटका त्यांच्या बॅट मधून आला, पण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. स्ट्राईकला प्रज्वल सुतारला पाहताय. हा बॉल खूप चांगला फटका आहे, टॅप करण्याचा प्रयत्न, फटका पाहू शकाल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चला, जे प्रेक्षक त्या बांबूवर थोडस आपण आक्रमण करतात. नितेश्वर चौकार आलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. हा बॉल देखील खूप चांगला आहे, स्ट्राइक अँड डिलिव्हर. काय फटका लागवलाय, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, येतोय चौकार. आणि किती विनर्वा युक्ती तुम्ही करार किती हल्ला नाही म्हणत माझं किल्ला. किती विनर्वा शक्ती आणि किती विनर्वा युक्ती तुम्ही किती विनर्वा शक्ती. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रज्वल सुतार देखील करतात. त्यांनी देखील 2 चौकार आतापर्यंत ठोकले त्या दुसऱ्या षटकामध्ये. टीमची धाव संख्या 24. हा बॉल देखील खूप चांगला आहे, खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळलाय, कमबॅक केलं या बॉलने. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 चौकार आल्यानंतर चला हा डॉट बॉल
खूप इम्पॉर्टंट येतात अष्टविनायक 8 तुर्बे टीमसाठी. 2 बॉल अजूनही शिल्लक. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. हा बॉल खराब आहे. लेग स्टंपच्या बराच हा चेंडू रिलीज झालाय. वाईट +1 अशा 2 धावा आता टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केले जातील आणि त्या टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 गडी बाद 26 धाव संख्या. थोडं खराब क्रिकेट पाहायला मिळते अष्टविनायक 8 तुर्बे टीमच्या माध्यमातून. कारण की पहिल्या षटकामध्ये धावा देखील 14 खर्च केल्या. त्यानंतर खर्चिक ठरताय गोलंदाज नितेश देखील आतापर्यंत धावा त्यांनी खर्च केल्यात. अकरा धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामध्ये. 4 षटकाचा हा पहिला सामना रंगणार आहे आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे म्हणजे 3 षटकाचे राहतील. चला मॅच थांबले. चेंडू येईल तोपर्यंत. येणाऱ्या 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला एक क्रीडा स्पर्धा आपण पाहणार आहात. त्या स्पर्धेचं देखील खूप चांगलं आयोजन या स्पर्धेत या ठिकाणावर पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचं नाव आपण पाहू शकता. आपण वन मंत्री चषक लोकनेते गणेश नाईक साहेब आयोजित संकल्प शेठ नाईक प्रतिष्ठान याच्या संकल्पनेतून ती क्रीडा स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. दिनांक 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी अशी या स्पर्धेची तारीख असेल आणि 24 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 10,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 5,000. आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होण्यासाठी संपर्क करू शकता. संदीप लोहार, करण सावंत, शुभम कांबळे यांना आपण कॉन्टॅक्ट करू. मॅच होते पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजी ट्रायकवर नितेशला आपण पाहताय. 5वा बॉल स्ट्राईक एंडला प्रज्वल सुतार खूप चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत. हा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अव्वंतर धाव खर्च केली जाईल. पुढे जाते अव्वंतर धावेने. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला नितीशच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. 1 बॉल फक्त या दुसऱ्या षटकातला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत गावदेवी वाशीगाव. खूप चांगला फटका. स्ट्राइक अँड डिलिव्हर प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आणि अखेरच्या बॉलवर आलाय प्रज्वल सुतारच्या बॅटमधून हा क्रॅकिंग चौकार. भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी मानवंदना करतो. जाऊया मैदानाच्या दिशेने मॅच लावते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गणेश तिसऱ्या षटकामध्ये आले. स्ट्राईक एंडला बागेशला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला प्रज्वल सुतार ते खूप चांगली बॅटिंग करतात. बागेशला आता स्ट्राईक रोटेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे तिसऱ्या षटकामध्ये. गणेश पहिला बॉल वाईड हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते देखील यशस्वी झाले. वाईट +1 अशा 2 धावा आता टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 33 धावा. शेवटच्या बॉलवर प्रज्वल सुतारने खूप चांगला फटका लगवला आणि टीमची धाव संख्या आता पाहता आपण धावफल करता म्हणजे 33 धावा.
हा बॉल देखील सोडून दिला. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. पंच आमच्याकडे वळलेत आणि इशारा केला हा व्हाईट बॉल. आव्हान अजून खर्च केलेला आहे गणेशच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या ती 34. हा बॉल देखील सोडून दिलाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 30 षटकातला अजूनही एकही बॉलचा खेळ झाला नाही आतापर्यंत आणि गोलंदाज गणेशने तब्बल 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. गणेशला तर थोडंसं लाईन आणि मेरिटवर गोलंदाजी करायला लागेल की प्रज्वल सुतार हा मात्र सेट झालाय. बॉल मात्र त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि तो चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत या मॅच मध्ये. हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत येत असताना व्हाईट बॉल. आव्हान धाव खर्च करतात. 5 धावा आतापर्यंत मोजल्यात गणेशने. टीमची धावसंख्या ती धावफलकावर 36. एक गडी बाद. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना बागेश आणि प्रज्वल सुतार नाणेफेक गंमत होते. बॅटिंग करण्याचं आमंत्रित केलं आणि खूप चांगली बॅटिंग सध्या करतायत गावदेवी वाशीगाव या पहिल्या मॅच मध्ये. पहिला सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने ठोकलाय प्रज्वल सुतारच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. गोलंदाज आहेत नवीन आणि नवीनचं स्वागत देखील प्रज्वल सुतारने केले चौकाराने. काय फटका खेळला होता आधी. बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर हा रिलीज झालाय. अवांतर धाव खर्च केली जाईल पुन्हा एकदा गोलंदाज नवीनच्या माध्यमातून आणि टीमची धाव संख्या ती धाव फलकावरती म्हणजेच 41 धावा. पहिला सामना सध्या रंगतोय. तुर्भे विपक्ष वाशीगावचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावा आतापर्यंत आल्यात. खूप चांगली सुरुवात केली दिली निखिल भोईरने आणि त्यानंतर आता प्रज्वल सुतार मात्र तुटून पडलाय. प्रज्वल सुतार खूप चांगली बॅटिंग करतायत. चौकार लगावतायत. पुढचा बॉल. हा बॉल देखील फटका पाहू शका. स्ट्राइक अँड डिलिव्हर. व्हाट अ शॉट. 4 धावा. डीजे. What's up, Jai Bhim Public? टीमची धाव संख्या ती 45 धावा. 45 धावा. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. तिसरं षटक नवीन. हा बॉल देखील खूप चांगला फटका आहे. ऑन साईडला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि अखेर आलाय डॉट बॉल ज्याची गरज होती. टीम करतात प्रज्वल सुतार या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिला. लेग स्टंपचा बॉल हा सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. आणखीन एक अवांतर धाव. टीमची धाव संख्या ती म्हणजे 46. बॉल झालेत आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक. खूप चांगला बॉल. मिस केली लाईन आणि बॉलने घेतला यश त्यांचा वेध आणि फलंदाज बॅटर आउट प्रज्वल सुतार.
तो पाहायला मिळतोय अलीच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. इनिंग ब्रेक मध्ये अजय चव्हाण हे आले, त्यांचं हार्दिक स्वागत. माफ करा. पुढचा बॉल पंचांचा इशारा आलाय, नो बॉल आणि यावर केलाय चौकार. टीमची धावसंख्या जाईल पुढे आता 4 धावेच्या मदतीने. म्हणजे और भीम का बच्चा दिल का सच्चा, भीम का बच्चा दिल का सच्चा, बात ही न्यारी है. भीम का बच्चा दिल का सच्चा, बात ही न्यारी है. भीम का बच्चा दिल का सच्चा, बात ही न्यारी है. भीम का बच्चा. चला पंच निर्णय कळवा. आताचा पंच रोहन आणि या मॅचचा पहिला डाव संपन्न होईल. त्यानंतर आम्ही लगेचच नाणेफेक करणार आहोत. अथर्व कोपर खेळणे त्यांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील आपल्याला वियांश 8 जोगाव असा हा सामना रंगणार आहे. तरी त्वरित टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. नो बॉल आहे म्हणजे तब्बल 5 धावा आल्या त्या बॉलवर. टीमची धावसंख्या ती 52. पुढचा बॉल त्रिफला उद्ध्वस्त बॅटर आउट. टीचे बापाच्या कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात. बापाच्या कालचा रुबाब आता दिसू लागला. आम्ही आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत मान्यवर अजय चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे आयोजक करण सावंत यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. करण सावंत, आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 52 धावा. न्यू बॅटर अक्षय सुतार. हा बॉल सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. अजून एक अवांतर धाव खर्च केलेला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. पहिलीच मॅच 53 धावा, अर्धशतक कंप्लीट झाले टीम गावदी वाशीगाव टीमचं. पुढचा बॉल खूप चांगला बॉल. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अलीच्या माध्यमातून स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय अजय सुतारचा आणि हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 4 बॉल 3 बॉल अखेरीस ते म्हणजे 3 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 53. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. खूप चांगला फटका आहे. प्रयत्न करण्याआधीच बॉलनी उलटली, सीमारेषेच्या बाहेर बॉल निघाला आणि येतोय चौकार अजय सुतारच्या बॅट मधून. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अलीच्या विरोधात देखील आक्रमण केले जात आहे आणि टीमची धावसंख्या आता पाहताय आपण 57. हा बॉल देखील सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल हा रिलीज झालाय. पुन्हा एकदा खर्च केले जाईल ते म्हणजे अव्वंतर धाव. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करून दिले आता अलीने आणि हा डॉट बॉल आला. तर शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 58. टार्गेट सेट करणारा बॉल शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. खूप चांगला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न देखील तर नाही तर बॅटर होतील आउट. शेवटच्या बॉलवर आले विकेट. नक्कीच बॉलिवूडचे सॉन्ग ऐकायला आवडत असतील, पण आम्हाला आमच्या भीमाचे गीते ऐकायला आवडतात. तर पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय आणि टीमची धावसंख्या 4 षटकामध्ये उभारण्यामध्ये यश प्राप्त झाले टीम गावदेवी वाशीगावला. ते म्हणजेच 58 धावा बनवल्यात. 59चं टार्गेट असेल. तर कशा पद्धतीने वाशीगाव या 24 बॉलमध्ये 59 धावा ह्या डिफेंड करतील आणि कशा पद्धतीने अष्टविनायक 8 तुर्बे हा संघ या धावसंख्येचा पाठमोरा करेल. जाऊया डीजे मित त्यांच्याकडे, ऐकूया एक चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून. नक्कीच धन्यवाद. बॉलिवूडचे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी मान्यवराचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेचे आयोजक करण सावंत की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अजय चव्हाण साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा साकारण्यात आली. अतिशय खूप चांगलं आयोजन स्पर्धेचं पाहायला मिळते. असे करण सावंत यांच्या शुभ हस्ते आदरणीय अजय चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान
आमच्या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. हार्दिक स्वागत अजय चव्हाण साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर मी विनंती करेल राहुल लिंगाटे की आपल्या शुभ हस्ते आदरणीय राहुल जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. ते उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. राहुल लिंगाटे यांच्या शुभ हस्ते आदरणीय राहुल जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. त्यांचं देखील स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आरव 8 क्रिकेट संघ श्रमिक नगर आयोजित मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक 2025 हा थरार आपल्या समोर या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जे प्रेक्षक इथं उपस्थित आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत, पाहतायत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. नेट अँड क्लिअर क्वालिटीसाठी जाणलं जातं क्रिक लाईव्ह. एक अतिशय चांगली वाहिनी. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्यामध्येच ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी देखील क्रिक लाईव्हची टीम आमची सज्ज झाली. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 दिवसासाठी ते देखील या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवतील. माझ्या समवेत रोहन देखील जॉईन झालेत. खूप चांगले स्कोरर आहेत. 2 दिवसाचा देखील ते आपल्यासाठी वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील. खूप चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि मी सुशांत आपल्यासमोर रुजू होतं या मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. टीमची धावसंख्या आहे ती धावफलकावर बनवायचे तुम्हाला 59 धावा सामना जिंकण्यासाठी. अष्टविनायक 8 तुर्बे टीमने नाणेफेक जिंकली होती. फिल्डिंग करण्याचा कॅप्टनने निर्णय घेतला पण त्यावर थोडंसं अपयशी ठरले त्या निर्णयावर. तब्बल वाशीगावने 24 बॉलमध्ये 58 धावा ठोकल्या आणि ते 59 धावेचं लक्ष्य मात्र इथं उभं केलंय अष्टविनायक 8 तुर्बे या टीमच्या विरोधामध्ये. त्याचा पाठमोरा कसा करतील आणि त्या धावा कशा पद्धतीने डिफेंड करतील जाऊया पाहूया. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार ठोकून आपल्या टीमला खूप चांगली सुरुवात करून दिली. तोच गोलंदाज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल भोईर आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आबेश आणि अली. ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच अथर्व 8 कोपर खेळणे आणि त्याच्या विपक्षामध्ये वियांश 8 जोगाव. टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं लगेचच. अथर्व 8 कोपर खेळणे आणि वियांश 8 जोगाव असा पुढचा सामना रंगणार आहे. तरी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर लगेचच टॉससाठी देखील यायचंय. निखिल भोईर आलेत पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय म्हणून 1 धाव मिळेल. आणि या धाव फलकाला देखील सुरुवात ते म्हणजे 1 धाव संख्येने झाली आहे. 59 धावेचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. 1 धाव आली. 59 धावेचं पाठमोरा करायचं आहे कारण की पहिल्या बॉल पासून आक्रमण करायला लागेल बॅटर अवेजला. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय अली. बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा नो बॉल म्हणजे अव्वंतर धाव खर्च केली जाईल. अव्वंतर धावाच्या मदतीने तर टीमचे धाव फलक जाऊन पोहोचेल ते 2 या आकड्यावर. 2 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आबेजचा. टायमिंग जुळलं नाहीये आणि खूप चांगला बॉल हाताळला आता मात्र निखिल भोईरने आणि 1 धाव आली. टीमची धाव संख्या ती म्हणजे 3 या आकड्यावर. जर हा सामना जिंकायचा आहे तुर्बे टीमला तर चौकार मारावे लागतील. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल वाशीगावच्या विरोधामध्ये. हा बॉल टॅप केलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. धाव मिळणार फक्त आणि फक्त ती म्हणजे 1 धाव आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत निखिल भोईर, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमसाठी धावा जमवल्या आणि आता धावा रोखण्यामध्ये देखील यशस्वी पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाज निखिल भोईर. खूप चांगला बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा टायमिंग जुळलं नाहीये. बॅट अँड बॉलचा नेट ताळमेळ मात्र पाहायला मिळत नाहीये. अभिजच्या माध्यमातून थोडं चाचपडतायत, थोडं संघर्ष करतायत आणि थोडंसं बॅकफुटला आहेत. आणि खूप चांगली गोलंदाजी, मेरिटवर गोलंदाजी सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये.
निखिल भोईरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या ती 5. शेवटचा बॉल 4 बॉल झालेत, 2 बॉल अजून शिल्लक आहेत. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. पहिल्या षटकातला खूप चांगलं षटक हाताळतात गोलंदाज निखिल. शांत ठेवलं आतापर्यंत. आवेश बॅटर ते मात्र प्रयत्न करतायत. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. बॉल सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, म्हणजे अभ्यंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खूप चांगला फटक्याची गरज होती, धावसंख्येची गरज होती. अखेरच्या बॉलवर अलीच्या बॅट मधून आला हा क्रॅकिंग चौकार. आहेत जर्सी नंबर 03. थोडस बाजूला प्लीज. 5 बॉलचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावाला ते 11. षटकाचा विचार केला गेला तर निखिल भोईरने खूप चांगलं षटक हाताळलं, पण अखेरच्या बॉलवर अलीने ठोकला तो चौकार. धावसंख्येची गरज होती. टीमची धावसंख्या ती 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामध्ये बागेश सुतारला आपण पाहत आहे. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तत्पूर्वी सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू बागेश सुतार खूप चांगला चेंडू हाताळला. स्ट्रायकिंगला अली यांच्याकडे नजर असते. त्यांना खूप चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावे लागेल दुसऱ्या षटकामध्ये. खूप चांगला बॉल चेंडू खूप चांगला हाताळलाय. अली सारख्या फलंदाजाला मात्र जकडून ठेवलं या बॉलवर आणि हा बॉलचं उत्तर देखील बॅटरकडे नव्हतं. डॉट 1 बाईटची धाव मिळेल. टीमची धावसंख्या 13. खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बागेश सुतार काय गोलंदाजी करत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, संयमीचा खेळ दाखवला, पण यानंतरच्या गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते बागेश सुतारच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 13. हा बॉल देखील खूप चांगला, फटका देखील खूप चांगला. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. अलीच्या बॅट मधून आणखी एक चौकार. महत्वपूर्ण धावा करायच्या, सामना जिंकायचा असेल तर अशा पद्धतीचे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये अलीला. टीमची धावसंख्या आहे 17. हा बॉल देखील फटका फसला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तो देखील यशस्वी झालाय. सिंगल आली या बॉलवर आणि टीमची धावसंख्या ती 18. शेवटचा 1 बॉल शिल्लक. नेक्स्ट मॅच साठी मी आवाज देईल अथर्वाईट कोपर खेळणे आणि विहान शेठ जोगाव. चला टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं लगेचच. शेवटचा 1 बॉल शिल्लक. फटका फसलाय. यष्टांच्या मागे देखील चूक करतायत. संधी होती मात्र फलंदाजाला बाद करण्याची, पण चेंडू मात्र नीट गॅदर करता आला नाही आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाखेरी टीमची धावसंख्या आहे 59 धावाला उत्तर द्यायचं असताना अष्टविनायक तुर्बे ते म्हणजेच 18 धावा. 18 धावा 12 बॉल मध्ये आतापर्यंत आल्यात. मी मित्र म्हणे जवळजवळ मॅच मध्ये पकड निर्माण करतात आतापर्यंत गावदेवी वाशीगाव आणि थोडस आता संयम दाखवून बाजूला ठेवून आता आक्रमण हे करावे लागेल अष्टविनायक तुर्बे टीमला, कारण की आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12. तर तिसऱ्या षटकामध्ये चैतू भोईर हे गोलंदाजीसाठी आले. तिसरं षटक. पहिला बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंचांचा इशारा नो बॉल, म्हणजे प्लस पंचाची प्लस आहे का धाव, म्हणजे नो प्लस अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या ती 20. अथर्व 8 कोपर खेळणे टीमने नाणेफेक जिंकले. निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
चला फिल्डिंग करण्याचा निर्णय अभि शिंदे यांनी घेतलाय. टीमचे कॅप्टन अभि शिंदे हे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. त्यांनी नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. चैतेश पाटील पहिला चेंडू खराब हाताळलाय. पुन्हा एकदा दुसरा बॉल. पहिला बॉल अलीसाठी. हा बॉल देखील खराब हाताळलाय. 9+1 अजून 2 धावा खर्च केले जातील. गोलंदाज चैतू पाटीलच्या माध्यमातून, चैतू भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या ते धावफलकावर 22. 2 षटकाचा विचार केला गेला तर खूप चांगलं गोलंदाजी राहिली आतापर्यंत गावदेवी वाशीगाव टीमची. पहिले षटक हाताळलं निखिलने, दुसरं षटक हाताळलं ते म्हणजेच बागेशने आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज चैतूने खूप खराब केले. तब्बल 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत. टीमची धावसंख्या ती म्हणजेच बिनगडी बाद 22 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीम मॅच मध्ये समान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे षटक खूप महत्त्वाचं असेल. दोन्ही टीमचा विचार केला गेला तर बॅटिंग करतात अष्टविनायक तुर्बे, फिल्डिंग करतात वाशीगाव. महत्त्वपूर्ण षटक आणि टीमचे कॅप्टन आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात प्रज्वल सुतार. पहिलाच बॉल, पंचाचा इशारा तो म्हणजेच नो बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आपल्याला पाहताय. नो बॉल त्यांनी घोषित केलाय. खूप चांगला बॉल होता. थोडासा टप्पा पुढे ठेवला असता तर नक्कीच आलेला माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त झालं असतं प्रज्वलला, पण तसं झालं नाहीये. नो बॉल हाताळला पुन्हा एकदा प्रज्वलने. टीमचे कॅप्टन आहेत. एकही चेंडू झाला नाहीये. टीमची धावसंख्या 23. 36 बनवायचे अजून. 12 बॉल मध्ये 36 तुम्हाला बनवायचे सामना जिंकण्यासाठी. मॅच अजूनही ऑन असेल दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात प्रज्वल. खूप चांगला बॉल, खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका देखील पाहायला मिळाला. टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चांगली फिल्डिंग, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 धावसंख्या खर्च केल्यानंतर त्याला हा डॉट बॉल आलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग. तिन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या 23. प्रज्वल सुतार खूप चांगली बॅटिंग केली. बॉलिंग देखील खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी झालाय. यष्ट्यांच्या मागे खूप एक खराब इंट्रोडक्शन पाहायला मिळते. -1 अशा 2 धावा टीमच्या आता स्कोर बोर्ड मध्ये आम्ही ऍड करतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे बिनगडी बाद 25 धावा. महत्वपूर्ण षटक आहे. आतापर्यंत पाहायला गेल्या या षटकामध्ये 7 धावा आल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आवेश थोडेसे साथ पडतात. त्यांना साथ द्यावे लागेल अलीला हा मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करायचा असेल तर. अली मात्र एकाहाती किल्ला लढवत आहेत. धावसंख्या जमवण्याचा खूप चांगला प्रयत्न करतायत. हा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा अव्वंतर धाव खर्च केली जाईल प्रज्वलच्या माध्यमातून. अव्वंतर धाव मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावर. 26 धावा, माफ करा, 26 धावा लागतायत. बिनगडी बाद 26 धावसंख्या आहे. प्रज्वल सुतार अजूनही आपल्याला 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. नो प्लस धावा येतील 4. काय फटका खेळला. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. आवेशच्या बॅट मधून चौकार. 2 षटकामध्ये पाहायला गेलं आवेश थोडेसे चाच पडत होते. थोडासा बॅट अँड बॉलवर नीट कनेक्ट होत नव्हता. आता मात्र प्रज्वल सुतारवर आक्रमण केलंय आवेशने आणि 4 धावा म्हणजे नो प्लस अशा 5 धावा अंकित केल्या जातात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 31. 31 धावा इथे धावफलकावर लागल्यात. जरा पाय वरती करून बसा. पाय वर करा. 2 षटकाचा विचार केला तर पूर्णपणे वाशीगाव टीमने मॅच मध्ये पकड निर्माण केली. पण जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली ना, पलटवार करायला देखील अष्टविनायक तुर्बे टीमने सुरुवात केली. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज यष्ट्यांच्या मागे चांगली स्ट्रेक्शन पाहायला भेटते. बॅटर आउट होतील. आवेश पहिला धक्का लागलाय टीमला, अष्टविनायक तुर्बे टीमला. ते म्हणजे 31. 31 या आकड्यावर हा पहिला गडी महागारी परतलेत आणि आता 3 बॉलचा खेळ झालाय. न्यू बॅटर अरबाज
स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला. बॅटिंगसाठी आले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. प्रज्वलला आता 3 बॉल मेरिटवर टाकावे लागतील या मॅच मध्ये. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू हाताळलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंज, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या 32. 32 धावा लागतात धाव फलकावर. 59 धावाचा पाठमोरा करतायत अष्टविनायक तुर्बे हा संघ. टीमची धावसंख्या 32. 2 बॉल अजूनही शिल्लक. हा बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतो की हा खराब बॉल म्हणजेच व्हाईट बॉल हाताळलाय प्रज्वलने. आणखीन एक अव्वंतर धाव खर्च केली जाईल आणि टीमची धावसंख्या 33 याकडे जाऊन पोहोचते. 33 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रज्वल थोडं जे खर्चिक ठरतायत. भरपूर धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हा बॉल देखील सोडून दिलाय. वाईट +1 खूप महत्वपूर्ण धावा आहेत अष्टविनायक तुर्बेसाठी. कारण की 2 षटकामध्ये ते धावसंख्या बनवण्यामध्ये अतिशय अपयशी ठरले. पण तदनंतर 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली ना, त्यानंतर धावा खूप चांगल्या पद्धतीने येतात धावफलकावर. 35 धावा आहेत धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 17 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. 2 षटकामध्ये होत्या धावा 18. खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू आता पाहायला मिळतोय प्रज्वल सुतारच्या माध्यमातून. शेवट आता 1 बॉल शिल्लक आहे. त्या 3ऱ्या षटकातला 5 बॉल मध्ये आतापर्यंत धावा 17 धावा मोजल्या त्या 3ऱ्या षटकामध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रज्वल सुतार. शेवटचा 1 बॉल शिल्लक. डॉट बॉल हाताळण्याची गरज आहे. खूप चांगला फटका, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी झालाय आणि खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते प्रज्वल सुतारच्या माध्यमातून. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटका केली. टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 35 धावा. 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे 24. चला, निर्णायक 6 बॉलचा काही शिल्लक आहे आणि तुम्हाला 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 24 धावा. मॅच अजूनही ऑन असेल. अली अजूनही तग धरून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याला 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या तुम्हाला 24 सामना जिंकण्यासाठी. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पकड निर्माण करेल वाशेगाव टीम आणि विजयाच्या उंबरठ्यावर थोडं जवळ जाईल. आणि पहिल्याच बॉलवर जर अलीने चौकार ठोकला तर मॅच मध्ये नक्कीच पुनरागमन करतील अष्टविनायक तुर्बे. बघूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. प्रश्नचिन्ह सर्वांच्याच मनामध्ये. 6 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या 24 धावा. 4थं षटक गोलंदाज जयेश सुतार. पहिलाच बॉल स्लोवर होऊन होता. ऑन साइडला खराब फिल्डिंग. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार आलाय अलीच्या बॅट मधून. महत्वपूर्ण चौकार आहे. महत्वपूर्ण चौकार. गोलंदाजाची ऍक्शन पाहायला मिळेल आपल्या चेंडू. असं वाटलं की भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर करते पण गती कमी केली होत्या बॉल मध्ये आणि ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 4 धावा आल्यात मॅच मध्ये. अजूनही ऑन आहे अष्टविनायक तुर्बे. 5 चेंडू तुम्हाला बनवायचे ते 20 सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली मॅच. पहिल्याच सामना या स्पर्धेचा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. हा देखील बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार अलीच्या बॅट मधून आलाय. मॅच मध्ये शिरकाव करत असताना मॅच अजूनही ऑन आहे. जे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 4 बॉल मध्ये बनवायचे 20. 4 मध्ये बनवायचे 16 धावा. 2 चौकार आलेत आतापर्यंत अलीच्या बॅट मध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 मध्ये बनवायचे 16 धाव संख्या. हा देखील खूप चांगला फटका आहे. स्ट्राइक अँड डिलिव्हर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 चौकार. अलीने मात्र आपल्या टीमला जिवंत ठेवलंय. संयम दाखवला. शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी वाट बघितली आणि आता शेवटच्या षटकामध्ये वाट लावायला सुरुवात केली. बॅटरचं नाव आपण पाहताय अली. मॅच मध्ये पूर्ण आगमन. मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम अष्टविनायक तुर्बे. ही स्पर्धा आवडली असेल मित्रांनो. त्या स्पर्धेसाठी पहिली मॅच साठी आपण जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये.
मिशन वन मॅन विनोद निकाजे साहेब 2025 पहिली मॅच 3 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 12. आलोक डांगे यांच्याकडून कॅश प्राइज आले 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवले तर कॅश प्राइज आलं होतं अलीसाठी पण हा डॉट 1 धाव आली या बॉलवर. 3000चं कॅश प्राइज होतं हॅट्रिक चौकारासाठी पण हा खूप चांगला चेंडू हाताळला. जय सुतार यांनी हाताळला खूप चांगला बॉल. 2 बॉल मध्ये आता करायचे 11. हा देखील फटका फसलाय. नाराज आहे आपण बॉडी लँग्वेज पाहू शकता अलीचे कारण की खूप चांगले प्रयत्न केले पण तदनंतर मॅच मध्ये पकड निर्माण केली आणि हा सामना जिंकलाय गावदेवी वाशीगाव टीम. हार्ड लक वेल प्लेड टीम अष्टविनायक तुर्बे. खूप चांगला खेळ आपण केला. अतिशय शेवटच्या षटकापर्यंत आपण झुंज दिली आणि अखेर बाजी मारले ती म्हणजेच गावदेवी वाशी